कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा अरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्परा। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय। 2 दिवसापासून आपला श्लोक सुरू आहे। श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। शरीराला क्षेत्र म्हटलं जातं आणि या क्षेत्राला जो जाणतो त्याला विद्वान लोक क्षेत्रज्ञ असं म्हणतात। थोडक्यात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा उहापोह सुरू आहे आणि हा आपल्याला आणखीन सखोलतेमध्ये जायचं आहे। काल मी सांगितलं होतं की आम्ही साधन करत असताना काही गोष्टी चुकीच्या समजुतीने करून घेतो। मी खातो, मी पितो, मी उठतो, मी बसतो, मी जेवतो, मी झोपतो, याच्यामध्ये मी हा शब्द देह सापेक्ष आहे। आत्मा खात नाही, आत्मा पित नाही, आत्मा उठत नाही, आत्मा बसत नाही, आत्मा झोपत नाही, आत्मा जागत नाही। त्यामुळे मी खातो, मी पितो यामध्ये मी हा शब्द देह सापेक्ष आहे आणि ह्या गोष्टीची जर मला नीट आठवण राहील, हे जर मी बारकाईने समजून घेतलं की या ठिकाणी मी हा शब्द उपाधी सापेक्ष आहे, तर मग अडचण नाही जात, नाही तर गडबड होते। काही लोक काय म्हणतात, आम्ही उठलो, आम्ही बसलो, आम्ही जागलो, वेगळं माझं लक्ष आत्म्याकडे आहे हे दुसऱ्याला दाखवण्याची काय गरज आहे। डंब होतो तो। आम्हाला भूक लागली असं म्हणतात लोक आणि मग या आम्हाला शब्दाचा अर्थ ते मग देहाला असा करून घ्या असं म्हणतात आणि मी शब्दाचा अर्थ आत्मा असा करून घ्या असं म्हणतात। असं वेगळं करण्यापेक्षा हा मी उपाधी सापेक्ष आहे हे जर आतमध्ये कळलं तर मग त्या उपाधीचं चिंतनच होत नाही। मी वैद्यकीय प्रॅक्टिस सोडून 10-12 वर्ष होतात आहे। मग आता मी डॉक्टर या संकल्पनेला सत्यता किती उरली। मग लोकांनी विचारलं तुम्ही कोण आहात, तर मी डॉक्टर आहे असं सांगायला हरकत काही नाही। पण आतमध्ये मी डॉक्टर ही संकल्पना आपोआप विरली आहे की नाही। तसं मी खातो, मी पितो, मी झोपतो, मी बसतो, ह्यातला मी हा उपाधी आहे हे लक्षात आलं की वागायचं जगासारखंच आहे। मी खातो, पितो, उठतो, बसतो,
जेवण खावण जगासारखंच करायचं आहे, पण लक्षात ठेवायचं आहे की याचा उपाधीशी संबंध आहे, स्वरूपाशी तिळमात्र संबंध नाही. हे लक्षात नाही राहत. लक्षात न राहण्याचं जर कुठलं काही कारण असेल तर महत्वाचं कारण हे आहे, सत्यानृते मिथुनी कृत्वा. सत्य म्हणजे सत्य आणि अनृत म्हणजे खोटं. खोटं आणि खरं यांचं मैथून झालं म्हणजे खोटं आणि खरं, या खऱ्यावर खोट्याचा आरोप झाला, खोट्याला खरं समजलो. इतकं ऐक्य झालं की खोटच खरं आहे असं वाटायला लागलं. म्हणजे काय, बेंटेक्स सोनं आहे असं वाटायला लागलं. बेंटेक्सच सोनं आहे असं वाटायला लागलं. याला म्हणतात खोट्याला खोटं खरं आहे असं वाटतं. पेपरमध्ये येतो तोतया अधिकाऱ्यांनी केलेली फसवणूक. तोतया म्हणजे तो खोटा असतो, पण त्यांनी कुठेतरी पोलिसाची वेशभूषा केलेली असते आणि आपल्याला वाटतं की हा पोलीस आहेच, आणि मग ते खरं आहे असं वाटतं. तसं हे शरीर जेव्हा हालतं, बोलतं, उठतं, बसतं, चालतं, खातं, पितं, झोपतं, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा आत्माच आहे. आणि फसवणूक जी होते ती इथे होते, आणि ही फसवणूक होऊ नये म्हणून भगवान वाच, भगवंत मला अलर्ट करतात आहे. काय म्हणतात आहे, अरे एक क्षेत्र आहे ज्याला तू खरा समजतो आहेस, ते क्षेत्र आहे रे बाबा. तुला उष्ण मिळालेली, काय शब्द वापरू, उसनवारी. आम्ही उष्ण आणलेलं शरीर आहे, नुसतं शरीर आहे असं म्हणूनही थोडस अजून बोचरा शब्द वापरतो. जरा कसं आहे की आजकाल आर्थिक स्थिती पुष्कळ बरी झालेली आहे. दारिद्र्य रेषेच्या वर भारत यायला सुरुवात झालेली आहे. हे जर असंच काही वर्ष चाललं तर दारिद्र्य भारतात नाही राहणार. लक्षात ठेवा, दारिद्र्य नाही राहणार. फक्त अशा पद्धतीने सत्ता वापरला गेली पाहिजे. आपल्याजवळ दारिद्र्य, आपल्याला भारताच्या दारिद्र्याचा विषय परमार्थात घ्यायची गरज नाही. आपल्याजवळ दारिद्र्य आहे. कोणतं दारिद्र्य आहे आपल्याजवळ, 5 महाभूतांकडून उधार आणलेलं हे शरीर. माझं जे शरीर आहे ते माझ्या मालकीचं नाही. माझं शरीर मी उधारीत घेतलेलं आहे, आणि उधार उचलवार जे घेतलेलं असतं ते परत केलं पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे. सभ्य माणूस तरी तो पाळतो. 4 बटाटे जर आणले असतील तर 5 बटाटे परत करावे असा पूर्वीचा नियम होता, आणि त्याप्रमाणे मग तिथे 5 बटाटे थोडेसे लहान लहान आकाराचे काढते आणि देते. हे ममत्वाचा भाग आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की उसनवारी परत केली पाहिजे. माझं शरीर मी उसनवार आणलेलं आहे. आपण एखाद्या धर्मशाळेमध्ये राहायला जातो, ती धर्मशाळा दुसऱ्या दिवशी सोडावी लागते की नाही, आणि ती सोडत असताना वाईट वाटतं का आपल्याला, नाही वाईट वाटत. कारण आम्ही गृहीत धरलंय की ही धर्मशाळा आम्हाला सोडायची आहे. देहरूपी धर्मशाळा ज्याला क्षेत्र म्हणतात, या धर्मशाळेत मी काही वर्षाच्या लीजवर म्हणजे मुदतीवर राहायला आलेलो आहे, आणि मला ती सोडवत नाही. मला ती धर्मशाळा राहायला आल्यानंतर सोडवत नाही. दुर्दैवाची गोष्ट सांगतो, आपले जे खासदार असतात त्यांना 5 वर्षासाठी दिल्लीमध्ये बंगले मिळतात. खासदाराचे बँगलो, एमपीज बँगलो म्हणतात त्यांना. मी दिल्लीला शिकत होतो
त्यावेळेला या गोष्टी पाहिल्या होत्या आणि मी खासदाराच्या बंगल्यावरच राहत होतो. 5 वर्ष झाल्यानंतर तो बंगला खाली करायची त्यांची तयारीच नसते. पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहतात. निवडून आले तर ठीक, आणि नाही निवडून आले तर कसा तो आपल्या ताब्यात राहील याचा प्रयत्न करतो. फुकट मिळालेला, उसनवारी मिळालेला, उधारी मिळालेला बंगला 5 वर्षात माझाच आहे असं वाटतं आणि मग तो सोडू नये असं वाटतं. असे कितीतरी बंगले 15, 20, 25 वर्षांपासून ज्या लोकांनी आपल्या नावावर सांभाळून ठेवले ते मोदी सरकारने रिकामे करून घेतले. ते मोदी सरकारने रिकामे करून घेतले. तुम्ही परवा बघितलं असाल की काही लोक समजदार असतात की जे आधीच बंगला खाली करतात आणि आपल्या घरी चालले जातात. वर्षा टू मातोश्री, हा जो आपल्याला क्षेत्ररूपी बंगला मिळालेला आहे हा मला रिकामा करायचा आहे आणि तो वापरून रिकामा करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मोक्षाचं पीक घेऊन रिकामा करायला हवा. आता पीक तुमचं आहे आणि देह म्हणजे क्षेत्र भगवंताचं आहे. क्षेत्र भगवंताला परत करून टाकायचं आहे. आमच्या हे लक्षात आलं पाहिजे. आम्ही NCC ला असायचं त्यावेळेला आम्हाला फायरिंग शिकवायचे, बंदूक चालवायला शिकवायचे. आम्हाला बंदूक मिळायची, त्या बंदुकीचं सगळं ज्ञान करून मिळायचं. त्याच्यानंतर आम्हाला गाडी घेऊन जायची बाहेर आणि त्या ठिकाणी मग फायरिंग शिकवायची. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण फायरिंग झाल्यानंतर त्या बंदुका परत द्याव्या लागायच्या, त्या घरी नेता यायच्या नाही. तसं भगवंताने जे दिलं त्याचा वापर करून घ्या. काय वापर करून घ्या? मोक्षासाठी त्याचा उपयोग करून घ्या. अविद्येला आणि अज्ञानाला ठार मारा, फायर करा आणि स्वरूपाकारतेमध्ये निमग्न व्हा. या क्षेत्राचं, या शरीराचं काम झालं. पण ह्या दृष्टीने विवेक केला पाहिजे आणि म्हणून क्षेत्रज्ञ योग हा या विवेकाच्या अनुषंगिक भगवंतानी मांडलेला आहे. आपण नेहमी बघतो ही वाटणे नेहमी लक्षात ठेवण्याची गरज आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या जोडीमध्ये एक मर्त्य आहे आणि दुसरा अमर आहे. कोण मर्त्य आहे? हे शरीर मर्त्य आहे. कोणतं शरीर मर्त्य आहे? माझं शरीर मर्त्य आहे. माझं म्हणजे ज्याला मी म्हणतो ते शरीर मर्त्य आहे, मर्त्य आहे, मर्त्य आहे. म्हणजे हे शरीर संपणार, ही गोष्ट अटळ आहे. आणि मी अमर आहे, मी कधीही मरणार नाही. शरीर माझं आहे, जे माझं आहे ते मी असू शकत नाही. पुस्तक माझं आहे म्हणून मी पुस्तक नाही. थोडासा मुद्दा पुन्हा घेऊ आणि नवीन लोकांसाठी घेतोय मी. माझ्या रोजच्या वर्गामध्ये, दुपारच्या भजगोविंदमच्या वर्गामध्ये नवीन लोक आहेत आणि त्यातले बरेच लोक पुन्हा जॉईन व्हायला सुरुवात झालेली. त्यांना सांगायचं आहे, पुस्तक माझं आहे म्हणजे मी पुस्तक नाही. शर्ट माझा आहे याचा अर्थ मी शर्ट नाही. शर्ट हरवला, फाटला तर मी हरवत नाही. पटलं?
शर्ट हरवला तर मी हरवतो का? नाही. शर्ट फाटला तर मी फाटतो का? नाही. शर्टाचे तुकडे तुकडे झाले तर माझे तुकडे तुकडे होतात का? नाही. याचा अर्थ जे शर्ट माझा आहे म्हणजे मी शर्ट नाही. डोळा माझा आहे म्हणजे मी डोळा नाही. चष्मा माझा आहे म्हणजे मी चष्मा नाही. माझ्यापासून चष्मा वेगळा आहे की नाही हो? मग डोळा माझा आहे म्हणजे मी डोळा नाही. काकांनी मला हा मुद्दा वारंवार घेत राहायला सांगितला आहे. याचा संस्कार वारंवार कर आणि पुन्हा पुन्हा याचं रिपिटेशन कर असं मला आवर्जून सांगितलं. त्यामुळे हा तुम्हाला कंटाळवाणा झाला तरी मी नेहमी सांगणार. याचं कारण असं की चष्मा माझा आहे म्हणजे मी चष्मा नाही. डोळा माझा आहे म्हणजे मी डोळा नाही. उद्या डोळे गेले तर मी दात नाही. कान माझा आहे म्हणजे मी कान नाही. उद्या श्रवण संपलं तर मी जात नाही. शरीर माझं आहे म्हणजे मी शरीर नाही. उद्या पॅरलाइज झालो तरीही मी आहे. आणि देह गेला तरीही मी जात नाही कारण मी शरीर नाही. मग आता प्राणाबद्दलचा मुद्दा घ्यायचा. प्राण मी आहे. प्राण गेले तरीही मी जात नाही. क्षेत्र मरते आहे आणि क्षेत्रज्ञ अमर आहे. मग हे तव पाचा भूत मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला ते गिवनसावा शिणू आपुला. असो कोणत्या दृष्टीने पाहायचं? दोन दृष्टी असतात बघण्याच्या. एक विद्वानाची दृष्टी असते आणि एक साधकाची दृष्टी असते. 100% करेक्ट दृष्टी ही साधकाची असते. साधकाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची सवय करावी. विद्वानाच्या दृष्टीने क्षेत्राकडे बघू नये. आता क्षेत्र काय हे तुम्हाला समजलं आहे. विद्वानाची दृष्टी काय आहे हे आम्हाला लक्षात नाही आलं. जनहित पंडित सांडित गेले. आपल्याला पंडित व्हायचं नाही. आपल्याला साधक व्हायचं आहे. साधक होत असताना तीव्र मुमुक्षू व्हायचं आहे. मग देह तव पाचा भूतांचा. देह हा पंचभूताचा मेळावा आहे. काही जण काय म्हणतात 36 तत्वांचा मेळा आहे. काही जण म्हणतात 25 तत्वांचा मेळा आहे. समर्थ म्हणतात 82 तत्वाचा मेळा आहे. 24 तत्व आहे म्हणणारे सांख्य आहेत. 36 तत्व आहे म्हणणारे पण आहे. 82 तत्व आहे म्हणणारे पण आहेत. मग आता या गोष्टींना किती लक्ष द्यायचं हे विद्वानांचं काम. एक उदाहरण देतो. दासबोधात 82 तत्व सांगितले आहेत आणि भगवद्गीतेत 36 तत्व सांगितले आहेत. एका ठिकाणी 25 तत्व सांगितले आहेत आणि मग आमचा गोंधळ होतो किती तत्वांचा आहे हो. हा विद्वानांचा विषय. देह हा पंचभूतांचा आहे आणि ते जे 5 तत्व आहेत तेही माझे नाहीत. भगवंतांनी दिलेलं उसणवारी आहे. एकदा आमच्या हे लक्षात आलं की मग त्यातून गोंधळ होत नाही. ते आम्हाला परत करायचं आहे. त्या संबंधी मोठी जिज्ञासा जागृत करून घ्यायची गरज नाही. देह झाला कसा, मग ते पंचीकरण कसं झालं. पूर्वी मी पंचीकरण 2 ते 3 तास पर्यंत समजवत असे. पण आता हे लक्षात आलं की देह मिथ्या आहे. मग देहाचं पंचीकरणही खूप समजावून घ्यायची गरज नाही. हा, ज्यांना तरीही खूपच वाटत असेल की पंचीकरण समजवल्याशिवाय वस्तुता मिळत नाही त्यांना समजावून सांगू. पण एकदा शरीर मिथ्या आहे या निर्णयावर लागलं पाहिजे आणि जाऊन पोहोचलं पण पाहिजे. आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. जर हे काळकाम वेगाचं गणित लक्षात आलं नाही तर आपल्या आयुष्यात किती प्रवास शिल्लक आहे हे आम्हाला माहिती नाही. किती अंतर चालून जायचं आहे हेही आम्हाला माहित नाही. त्यासाठी किती वेळ उपलब्ध आहे हेही आम्हाला माहित नाही. आणि वेग किती ठेवला पाहिजे हेही आम्हाला माहित नाही. आणि असं असताना आम्ही उगीच 5 तत्व आहे की 25 तत्व आहे की 26 तत्व आहे की 82 तत्व आहे याच्या मागे लागलो
तर मोक्ष मिळायचा बाकी राहून जाईल. म्हणून तू झडझडोनी वाहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. ज्या अर्थी मी देहाला बघतो आहे, त्या अर्थी मी देहापेक्षा वेगळा आहे, या निर्णयावर मला आलं पाहिजे. ज्याला मी बघतो त्याच्यापासून बघणारा वेगळा असतो. ज्याला मी माझं म्हणतो तर माझ्यापासून मी हा वेगळा असतो. शास्त्र सांगतं घटद्रष्टा घटात भिन्न. या रुमालाला आपण सगळेजण बघतो आहोत, याचा अर्थ आपल्यापेक्षा रुमाल वेगळा आहे. घटाला आम्ही बघतो, याचा अर्थ आम्ही घटापेक्षा वेगळे आहोत. आणि हा निर्णय एकदा पक्का झाला की मी याच्यापेक्षा वेगळा आहे, या वेळेला एक निर्णय दुसरा करून घ्यायचा की द्रष्टा कधीही दृश्य होत नाही आणि दृश्य कधीही द्रष्टा होत नाही. रुमाल हे दृश्य आहे, त्याला बघणारा मी द्रष्टा आहे. रुमाल मी होऊ शकत नाही. आणि म्हणजे दृश्य रुमाल हे दृश्य मी द्रष्टा रूप होऊ शकत नाही आणि मी रुमाल रूप होऊ शकत नाही, म्हणजे द्रष्टा सुद्धा दृश्य रूप होऊ शकत नाही. आता आणखीन एक मुद्दा, आता हळूहळू हळूहळू काठिण्याकडे जायचं आहे. दृश्याला उत्पत्ती असते, दृश्याला स्थिती असते, दृश्याला लय असतो. या रुमालाचा सुताचा रुमाल झाला कधीतरी म्हणजे उत्पत्ती झाली की नाही. तो माझ्याजवळ आहे म्हणजे स्थिती झाली की नाही. एक दिवस तो जीर्ण होऊन नाहीसा होईल म्हणजे लय झाला की नाही. दृश्याला उत्पत्ती स्थिती लय असते, द्रष्ट्याला उत्पत्ती नाही, स्थिती नाही आणि लय पण नाही. पुन्हा 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 क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षेत्र क्षेत्रज्ञ द्रष्टा दृश्य मी माझे असं करून हे गळी उतरवणं चालू आहे. आता दृश्याला निर्मिती आहे, माझा देह दृश्य आहे आणि आत्मा दृश्य आहे का नाही, अदृश्य आहे. माझा दृश्य जड देह जड आहे, आत्मा चेतन आहे. मग चेतनाला निर्मिती नाही, म्हणून चेतनाला मृत्यू नाही, म्हणून मी जन्मलो नाही, मी मरतही नाही. क्षेत्रज्ञ जन्मलेला नाही म्हणून क्षेत्रज्ञ मरतही नाही. देह म्हणजे क्षेत्र जन्माला आलेलं आहे. हॅपी बर्थडे. आणि म्हणून ते देह जाणार आहे, यात जरा सुद्धा शंका नाही. म्हणून जी निर्मित वस्तू असते त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. माझ्या शरीर हे निर्मित वस्तू आहे की नाही, माझ्या शरीराचा जन्म झाला की नाही, झाला. दोनच मुद्दे घेऊ. शरीर जन्मापूर्वी नव्हतं म्हणून शरीराला प्रागभाव आहे, म्हणून शरीर नष्टही होणार आहे, म्हणून शरीराला प्रध्वंसा भाव पण आहे. कालच सांगितलं होतं की हळूहळू हळूहळू आज तिसरा दिवस आहे क्षेत्र क्षेत्रज्ञाचा. मग शरीर नष्ट होणार आहे म्हणजे शरीराला प्रध्वंसा भाव पण आहे. आता आत्मा शरीरापूर्वीही होता, आता होता म्हणावं की आहे म्हणावं, आहे म्हणावं. होता कोणाला म्हणतात, जो भूतकाळात असतो तो. आत्मा जसा तेव्हा आहे तेव्हाच आता आहे आणि तसाच नंतरही राहणार आहे. शरीर जन्मण्यापूर्वी आत्मा आहे, शरीर असताना आत्मा आहे आणि शरीर गेल्यानंतरही आत्मा आहे. म्हणून आत्म्याला प्रागभाव नाही, आत्म्याला प्रध्वंसा भाव नाही. आता जी कोणती निर्मित वस्तू असते तिला देश काल आणि ती वस्तू असते म्हणून वस्तू, या दृष्टीने ती परिच्छिन्न असते म्हणजे वेगळी असते. आता मी पुण्यात आहे याचा अर्थ मी शिवगडात नाही. मी पुण्यात आहे म्हणजे मी शिवगडात नाही,
म्हणजे देश निश्चित झाला की नाही क्षेत्राचा? बरोबर आहे. दुसरा मुद्दा देश, दुसरा मुद्दा काल. ह्यावेळी मी तुमच्याशी ऑनलाईन बोलतो आहे, त्या अर्थी ह्यावेळी मी दुसऱ्या कुणाशीही बोलत नाही. याला काल परिच्छिन्न असं म्हणतात. आणि वस्तू, देश म्हणजे ठिकाण, काल म्हणजे वेळ, आणि वस्तू म्हणजे शरीर. शरीर इथे आहे, क्षेत्र इथे आहे. म्हणजे क्षेत्र, देश, काल, वस्तू परिच्छिन्न आहे. देश कसा आहे, क्षेत्र कसं आहे, देश काल वस्तू परिच्छिन्न आहे. आणि आत्मा देश काल वस्तू अपरिच्छिन्न आहे. आत्मा परिच्छिन्न नाही. म्हणजे एक वस्तू कधी दुसरी होऊ शकत नाही, हा एक नियम झाला. दुसरा नियम, निर्मित वस्तू ही दृश्य स्वरूपाची जड असते, अचेतन असते. आता जी वस्तू अचेतन असते तिला स्वतःची जाणीव नसते. घड्याळीला काल सांगितलं होतं, किती वाजले कळत नाही, आपली किंमत किती आहे कळत नाही, आपल्याला घड्याळ म्हणतात हेही कळत नाही. म्हणून जड अचेतन वस्तू स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. पण चेतन वस्तू स्वतःलाही जाणते आणि दुसऱ्यालाही जाणते. म्हणून क्षेत्रज्ञ क्षेत्राला जाणतो, पण क्षेत्र क्षेत्रज्ञाला जाणत नाही. कठीण झालं का? आत्मा शरीराला जाणू शकतो, पण शरीर आत्म्याला जाणू शकत नाही. द्रष्टा दृश्याला पाहू शकतो, पण दृश्य द्रष्ट्याला पाहू शकत नाही. कसं झालं आता? दृश्य हा द्रष्ट्यापासून भिन्न स्वरूपाचा आहे. दृश्याचा कोणत्याही गुण धर्म विकारांनी द्रष्टा कधीही स्पर्शत होत नाही, विकारयुक्त होत नाही. दृश्य विकारी असत. दृश्याला गुण असतात, दृश्याला धर्म असतात, दृश्याला विकार असतात. आता क्षेत्राला विकार असतात, क्षेत्राला धर्म असतात, क्षेत्राला गुण असतात. माझं शरीर काय आहे? क्षेत्र आहे. म्हणून मला 3 गुण आहे. मग आता या क्षेत्राला दुसरा विकार कोणता आहे? 6 विकार आहेत. अस्ति जायते वर्धते विपरिणमते विपश्यती विनश्यती. काय? 6 विकार आहेत जन्मापासून मृत्यूपर्यंत. अस्ति जायते वर्धते 3 झाले, विपरिणमते विपक्षीयती आणि विनश्यती असे 6. पण क्षेत्रज्ञाला विकार नाही. दृश्याला क्षेत्राला संग असतो, क्षेत्रज्ञाला संग नसतो. म्हणून शरीराच्या संघामध्ये रडायचं नाही. सगळ्यात जास्त ज्याच्या आपण जवळ राहतो त्याचा संघ होतो. शेजाऱ्याच्या जवळ राहतो, नातलगांच्या जवळ राहतो, कुटुंबियांच्या जवळ राहतो. ज्यांच्या जेवढ्या निकट असतो त्यांचा तेवढा संघ असतो. आत्मा शरीराच्या जवळ राहत असला तरीही, क्षेत्रज्ञ क्षेत्राच्या जवळ राहत असलं तरीही, क्षेत्रज्ञाला क्षेत्राचा संग नसतो. हे एवढं सगळं मी समजावून सांगून राहिलो, पण आम्हाला क्षेत्र आमचंच आहे असं वाटतं ना, शरीर आमचंच आहे असं वाटतं. तुम्ही तर म्हणता आत्म्याला संग नसतो, आम्हाला तर वाटून राहिलं. मग कसं? हा जीवात्मा आहे. ज्याला शरीर मी आहे असं वाटतं त्याला जीवात्मा असं म्हणतात. माझा शरीराशी काही संबंध नाही. असंगोहम 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 पुनः पुन्हा सच्चिदानंद रूपोहम अहमेवा हम अद्वय. हा मी अद्वय आहे, हा आत्मा आहे. म्हणून जीवात्मा हाच परमात्मा आहे. पण त्या जीवात्म्याने आपलं तोंड
देह इंद्रिय विषय याच्यापासून परान्मुख बाजूला होऊन जायचं, फिरवून टाकायचं आणि स्वरूपाकडे लक्ष द्यायचं. म्हणून क्षेत्रज्ञ जो आहे तो सध्या जीवात्मा आहे, वस्तुतः तो आत्मा म्हणजे परमात्मा आहे. लक्षात आलाय का? आलाय? येत आहे हळूहळू हळूहळू. गळी उतरत आहे, उतरवून घेण्याची गरज आहे. आता एक शब्द वापरला आहे, इदम शरीरम कौंतेय. इदम शब्द वापरला आहे. पहिले सुरुवात कशी आहे? इदम शरीरम, हा ही आणि हे. इदम शब्दाचा अर्थ आहे, जेव्हा मी कोणाला हा ही आणि हे नावाने संबोधतो तेव्हा तो माझ्यापासून वेगळा असतो. हा मोबाईल, हा टेबल, तो पंखा, ही घड्याळ, हे पाणी, हा ही आणि हे तीनही शब्द इदम हे स्वरूपापासून वेगळे आहेत. हा इदम शब्द कशाचं विशेषण आहे? शरीराचं विशेषण. इदम शरीरम कौंतेय, शरीराचं तो निदर्शन करतो. आणि म्हणून शरीर नश्वर आहे आणि मी अमर आहे. इथे ईश्वर कुठेच नाही, लक्षात ठेवा. म्हणून हा इदम हा देहाला अनुसरून, म्हणजे इदम शब्द क्षेत्राच्या अनुषंगिक वापरला आहे. इदम शब्द हा क्षेत्राच्या अनुषंगिक वापरला आहे. एतद्देव वेत्ती तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. मग आता क्षेत्रज्ञाच्या संदर्भात काय शब्द वापरला आहे तो आम्हाला शोधून घेतला पाहिजे. आमची जबाबदारी आहे की नाही? मग भगवंत स्वतःचं मत सांगतात, यत्त ज्ञानम मतम मम, पुढच्या श्लोकात. तोपर्यंत आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की क्षेत्र ही ज्ञेय वस्तू आहे. क्षेत्र काय आहे? ज्ञेय वस्तू आहे. क्षेत्रज्ञ ज्ञाता आहे. क्षेत्र हे प्रकाश्य आहे, क्षेत्रज्ञ प्रकाशक आहे. क्षेत्र विकारी आहे, क्षेत्रज्ञ अविकारी आहे. क्षेत्र सोपाधिक सविशेष आहे, क्षेत्रज्ञ निरुपाधिक निर्विशेष आहे. क्षेत्र अचेतन आहे आणि क्षेत्रज्ञ सचेतन आहे. क्षेत्र जड आहे, क्षेत्रज्ञ चेतन आहे. क्षेत्र जन्मलेला आहे, उत्पत्ती स्थिती लय आहे. क्षेत्रज्ञाला उत्पत्ती स्थिती लय नाही, म्हणून क्षेत्राला मृत्यू आहे. क्षेत्रज्ञ अमर आहे. मी क्षेत्रज्ञ आहे, मी क्षेत्र नाही. काय सांगावं? ट्रेन मध्ये आम्ही बसतो, आम्हाला एखादा बर्थ मिळालेला असतो रिझर्वेशन केल्यामुळे. एक घंटा 2 घंटे बसलं, 8-10 तासांचा प्रवास असतो. घंटा 2 घंटे बसलो, थोड्या वेळासाठी जरी कोणी त्या ठिकाणी आलं, माझा बर्थ आहे, तुझा बर्थ आहे, हे शब्द प्रयोग बरोबर आहे, पण अंतःकरणातून त्या बर्थला तू किती चिटकून बसणार आहे हे तर सांग. मग माझा बर्थ मी तुम्हाला देतो वगैरे वगैरे असले जे सगळे प्रकार होतात, जे माझं नाही त्याला तू माझं म्हणून का बसलंस? 4-6 तासाच्या प्रवासामध्ये बर्थ बद्दल आसक्ती तयार होते. 5-10 वर्षाच्या निवासाने घराबद्दल आसक्ती तयार होते, तर 100 वर्ष राहिलेल्या या देहाबद्दल आसक्ती तयार झाली तर यात विशेष काय आहे? आणि ही होते म्हणून भगवान वाच, सुरुवातच भगवंतानी केली, इदम शरीरम, हे शरीर आहे, तू शरीर नाही. हे मर्त्य आहे,
तू मर्त्य नाही. हे विशेष आहे, तू निर्विशेष आहे. हे प्रकाश आहे, तू प्रकाशक आहेस. हे अचेतन आहे, तू चेतन आहेस. हे जड आणि मर्त्य आहे, तू अमर आणि चेतन आहेस. म्हणून क्षेत्रज्ञ अमर आहे, चेतन आहे, ज्ञाता आहे, प्रकाशक आहे, अविकारी आहे. तो क्षेत्रज्ञ मी आहे. तो मी आहे. मग आता मी मरणार आहे का हो? लोकांनी 4 जणांनी मला उचलून जरी नेलं तरीही मी जाणारा नाही, मी मरणारा नाही, मी संपणारा नाही. म्हणून मला रडण्याची गरज नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे देहाचं आहे, लक्षात ठेवा. स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोघांचं जन्म मरण होतं. स्थूल देह पुढच्या जन्मात बदलतो, सूक्ष्म देह तोच असतो. पण आत्मा कोणत्याही जन्मात बदलत नाही, कारण तो जन्मतच नाही, म्हणून तो मरतही नाही. म्हणून आत्म्याचे अनेक जन्म होत नाहीत नाहीत नाहीत. मग कोण जन्मत? जीवात्मा, जीव जन्मत. सूक्ष्म देहाला धरून असलेला जीव जन्मतो. आणि भगवंत हे सांगू इच्छितात आहे. काय सांगतात आहे? इदम शरीरम, हा शरीर तू नाही, तू जीव नाहीस, तू ब्रह्म आहेस. केवढं मोठं आश्वासन आहे. धर्म रक्षती रक्षित. ज्यांनी धर्माचं रक्षण केलं त्याचं रक्षण धर्म करतो. लक्षात. एकदा तुम्ही झाड लावा वटवृक्षात आणि त्या झाडाचं जनावरांपासून रक्षण करा. ते झाड महावृक्षामध्ये बदलतं. ते तुम्हालाही सावली देतं, त्या जनावरांनाही सावली देतं आणि त्यांना चारा आणि पोट भरण्याची व्यवस्था सुद्धा करून देतं. फक्त पहिल्यांदा त्या झाडाचं रक्षण करावं लागतं, मग ते झाडच आमचं रक्षण करतं. म्हणून एकदा जर मी धर्माला स्वीकारलं, एकदा जर मी वेदांताला स्वीकारलं आणि एकदा जर ते मी समजून घेतलं तर मग तेच माझं रक्षण करतं. तू अमर आहेस, तुला मरण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. म्हणून क्षेत्र मरणार आहे, क्षेत्रज्ञ अमर आहे. क्षेत्रज्ञ क्षेत्राला विषय करून स्वतःचा मोक्ष साधतो. आणि असा मला साधून घेता आला पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की यासाठी श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. श्री गुरूंना जाणीवपूर्वक शरण गेलं पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. पण विचार जो करायचा आहे तो शास्त्राप्रमाणे करायचा आहे. पंडितेनापि स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. आपल्या मनाने ब्रह्मचिंतन करू नये. शास्त्र सांगतील तसं किंवा श्री गुरु सांगतील त्याच पद्धतीने ब्रह्मचिंतन झालं पाहिजे. मनाने ब्रह्मचिंतन करता कामा नये. म्हणून म्हणतात अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ती. यासाठी तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्री गुरु श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, दयाळू पाहिजे. त्यांच्यापाशी कोरड्या समिधा घेऊन जायचं असतं. मीपणाच्या आणि अहम आणि ममत्वाने युक्त असलेल्या भिजलेल्या घेऊन जाऊ शकत नाही. त्याचा दूर होतो. म्हणून शंकर भाष्यात सांगितलंय पंडितेनापि स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. एकदा जर आम्हाला हे लक्षात आलं की शरीर क्षेत्र आहे, मी क्षेत्रज्ञ आहे, आणि असं एकदा कळायला लागलं. मला माहितीये की आज थोडं जड झालेलं आहे आणि जड झालेलं हलकं होण्यासाठी उपाय एकच आहे, पुन्हा पुन्हा ऐका. आणि एकदा जर ते ऐकायला लागलं की मग आम्हाला
या शरीरापासून मोक्ष वसूल करून घेता येतो. या शरीर रूपी देहरूपी क्षेत्र रूपी भूमीमध्ये मोक्ष रूपी पीक आम्हाला काढता येईल. आणि असं ज्या दिवशी काढता येतं त्यावेळी हे सगळं जमलं. मी मग सांगितलं होतं, सत्यानृते मिथुनी कृत्य, बेंटेक्सला सोनं समजलो. हे असं काय होतं, शरीरालाच मी आत्मा समजून बसतो, असं काय होतं? याला 2-3 पद्धती आहेत समजावून सांगण्याच्या. एकाला म्हणतात आभासवाद, एकाला म्हणतात बिंब प्रतिबिंबवाद. अनेक प्रकारचे वाद आहेत. शरीर सत्य आहे असं वाटतं. आपल्या घरची घड्याळ चालते. चालते म्हणजे काही भिंतीवरून धावत बाहेर जात नाही, तिचे काटे फिरतात. चालते शब्दाचा अर्थ किती वाजले हे ती दाखवत राहते. आता खरंच ते काटे चालतात की त्यामधली इलेक्ट्रिक किंवा सेल हे चैतन्य किंवा सोलरवरही काही घड्याळी चालतात, ते चालवल्या जातात? घड्याळ चालते की चालवल्या जाते? याचं स्पष्ट उत्तर आहे. ऑफलाईन असते तर तुम्हीच सांगितलं असतं, घड्याळ चालवल्या जाते. तिला चालवणारी आतमध्ये सेल असते. तसं शरीर चालवल्या जात, तिला चालवणारा आतमध्ये चेतन आत्मा आहे. पण आम्हाला शरीर चालतं असं वाटतं, असा भास होतो. याला आभासवाद असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? आभासवाद असं. एकाला बिंब आणि प्रतिबिंबवाद म्हणतात. सूर्याचं बिंब पाण्याच्या डबक्यामध्ये पडलं तर सूर्यच पाण्यामध्ये बुडला असं वाटतं. तसं आत्मा शरीर झाला असं वाटतं. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. याला बिंब प्रतिबिंबवाद असं म्हणतात. हे सगळं जग निर्माण केलं ईश्वराने, याला ईश्वर कारणवाद असं. दोरीवर साप भासतो तसं हे शरीर सत्य आहे असं वाटतं, याला विवर्तवाद असं म्हणतात. वादे वादे जायते तत्वबोध, यातून तत्वाची जाणीव करून घ्यायची आहे. या सगळ्या सिस्टीम्स आहेत. आणि म्हणून आभासवादाची ती संगत नाही, नाहीतर विषयांतर होऊन जाईल. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, क्षेत्रज्ञ वाच्यार्थाने जीव आहे आणि लक्षार्थाने आत्मा आहे. क्षेत्रज्ञ कोणता आहे? वाच्यार्थाने जीव आहे. बोलत असताना तो जीव आहे. मी बोलतोय असं वाटतं तेव्हा त्याला तो जीव आहे, वास्तविक तो नाही, म्हणून तो आत्मा आहे. म्हणून क्षेत्रज्ञ वाच्यार्थाने जीव, क्षेत्रज्ञ वाच्यार्थाने जीव आणि लक्षार्थाने ब्रह्म आहे, आत्मा आहे. आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. यासाठी अभ्यास करावा लागतो. हा दंश जवळवरी नये हाता, तव माझे साचुकारपण पार्था. न सापडेगा सर्वथा जेवी तुशी कणू. भुस्यामध्ये जसं तांदूळाचा दाणा सापडत नाही, तसं श्री गुरु कृपा झाल्याशिवाय ह्या गोष्टीचं हवं तसं आकलन होत नाही. म्हणून शास्त्र भिनेपर्यंत शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. भिनेपर्यंत, बुद्धीत भिंत. विष रक्तात भिंत, शास्त्र बुद्धीत भिंत. तोपर्यंत अभ्यास केलं माझं काम आहे. आणि नाही तर मग माझा मोक्ष होण्याची शक्यता नाही. छळून घ्या जीवाला, अभ्यास करून घ्या. आणि एकदा जर ते शास्त्र भिनलं, आतमध्ये बसलं, की मग आत्म अनात्म, सत्य असत्य, नित्य अनित्य या सगळ्या गोष्टी आतमध्ये स्थिरावल्याशिवाय राहणार नाही. आतमध्ये भिनल्याशिवाय राहणार नाही. आतमध्ये रुजल्याशिवाय राहणार नाही. पण हळूहळू हळूहळू ते रेंगाळायला पाहिजे. खरंच मी क्षेत्र आहे का? जर मी क्षेत्र असतो
तर या क्षेत्राचं क्षेत्रफळ वाढताय ना, लहान असताना 1 फूट, 2 फूट, 3 फूट, 5 फूट. मग हे कसं झालं ते जाणून घेतलं पाहिजे ना. क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञाचे जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. कशाला ज्ञान म्हणायचं? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे जाणणे ते निरुते, निखरपणे त्याला जाणलं पाहिजे, त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. बाकी कशाला ज्ञान म्हणायचं आहे का हो? थोडासा विषयाला जड स्वरूप दिलेलं आहे. आज 2 दिवस झाले ऐकणं चालू आहे. मग अचानक मरण आलं का हो शरीराला? शरीर मुळातच मेलेलं आहे. काय म्हणतोय मी? भासमान चेतन आहे शरीर. माझं शरीर चांगला शब्द नको नाही आहे, मढ आहे, मढ. दुसरा वाईट शब्द, वाईट काय म्हणायचं, प्रेत आहे. पण ते चालल्यासारखं वाटतं म्हणून त्याला भासमान म्हणायचं. मग अचानक शरीराला मरण आलं, ऑलरेडी इट इज गॉन. ते तसंच गेलेलं आहे. मग आम्ही आता काळजी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? या शरीरावर प्रेम, घड्याळ पडली तर रडतो का आपण? नाही रडत, कारण त्या घड्याळीला काही झालेलंच नाही आहे. तसं माझ्या शरीराला जाण्या येण्यानी काहीही फरक पडत नाही, कारण शरीर अचेतन जड आहे म्हणून, आणि मला फरक पडत नाही कारण मी चेतन आहे म्हणून. दोन्ही कडून या गोष्टी ज्या वेळेला चालतात त्यावेळी मग आम्हाला देह जाण्याचं दुःख होत नाही. जाणणे ते निरुते. काय म्हटलं आहे? क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञाते जाणणे ते निरुते. या शुद्ध निसंदिग्ध ज्ञान झालं पाहिजे. अर्जुना तया नाव ज्ञान. अर्जुना तया नाव ज्ञान. म्हणून मोक्षासाठी मला शरीराचा वापर करून घ्यायचा आहे, शरीरामध्ये अडकायचं नाही आहे. म्हणून परमार्थ ही पोट भरण्याची विज्ञान आहे. परमार्थाच्या पासून काही कमवू नये, परमार्थापासून काही मिळवू नये. आणि जर कोणी दिलं तर ते स्वतःसाठी वापरू नये, नये आणि नये. ते कितीही उपयोगी असलं तरी त्यांनी क्षेत्रभाव दृढ व्हायची शक्यता असते. आणि मी क्षेत्रज्ञ आहे हे कधीही विसरता कामा नये. म्हणून क्षेत्राच्या नादात राहायचं नाही, क्षेत्राचं पोषण करायचं, पण क्षेत्राच्या अनुसंधानात राहायचं नाही. आता हळूहळू मी क्षेत्र क्षेत्रज्ञ असे शब्द वापरणं सुरू करणार आहे. तेवढ्यासाठी 3 दिवस दिले आहेत, लक्षात ठेवा. नंतर जे कोणी जॉईन होतील आणि म्हणतील की आम्हाला आता कन्फ्युजन होत आहे, त्याला माझा इलाज राहणार नाही. आणि म्हणून क्षेत्राच्या प्रेमामध्ये न राहता मी क्षेत्रज्ञ आहे हे समजून घेतलं पाहिजे. जितकं क्षेत्रावरचं प्रेम कमी तितकं सुटण्याची शक्यता अधिक. या संबंधी विचार आहे. जोपर्यंत क्षेत्राचा विचार बलवान, शरीराचा विचार बलवान, तोपर्यंत क्षेत्रज्ञाचा विचार कमजोर. आणि क्षेत्रज्ञाचा विचार आला की क्षेत्र वेगळं आहे, मी क्षेत्रज्ञ आहे, तर दुःख नावाची गोष्ट स्पर्श सुद्धा करू शकत नाही. चिलखत म्हणतात ना, किंवा आपल्याला समजत नसेल तर बुलेट प्रूफ जॅकेट म्हणू आपण. बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यानंतर बंदुकीची गोळी जरी मारली छाताड्यावर तरीही तो मरत नाही. मी आत्मा आहे हे एकदा पक्क जाणलं, जाणणे ते निरुते, निसंदिग्ध जाणलं, तर शरीर छिन्न विच्छिन्न झालं तरीही मी मरत नाही. म्हणून मी कायम आनंदात असतो. ब्रह्मस्वरूप सच्चिदानंद रूप आहे, आनंद स्वरूप
हे माझं स्वरूप असल्यामुळे शरीराच्या असण्या आणि दसण्यानी माझं जरा सुद्धा वाकडं होत नाही. म्हणून मान झाला तरी न अपमान झाला तरी गोष्ट चिल्लर आहे. शरीर असलं तरी आणि नसलं तरी मला काही फरक पडत नाही नाही आणि नाही. म्हणून मी क्षेत्रज्ञ आहे. वाच्यार्थाने जीव, लक्षार्थाने आत्मा. क्षेत्रज्ञ कोण आहे? वाच्यार्थाने जीव आहे, लक्षार्थाने आत्मा. नेहमी लक्षार्थाकडे दृष्टी असावी. वाच्यार्थ ही व्यवहारिक भाषा आहे. वाच्यार्थ ही व्यावहारिक भाषा आहे. लक्षार्थामध्ये नेहमी असावं. आणि असा विचार केला की क्षेत्र हा वाच्यार्थाने जीव आहे, क्षेत्रज्ञ हा वाच्यार्थाने जीव आहे आणि लक्षार्थाने आत्मा आहे. क्षेत्र हे कायम स्वरूपी मिथ्या आहे, भासमान आहे, कल्पित आहे. याची जाणीव ठेवायची आणि माझं मोक्षाचं पीक या क्षेत्रामधून काढून घ्यायचं आणि जीवन मुक्त व्हायचं. अशा पद्धतीने क्षेत्रज्ञ योग साधायचा. किती सुंदर आहे. भगवंताने किती सोपं करून टाकलं एक इदम शब्द वापरून. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्यो वेत्ति त्वं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. याला जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ आहे. तो मी आहे. रामकृष्ण हरी. सगळ्यांना नमस्कार कर. रामकृष्ण हरी. सोमवारी सकाळी यानंतर मी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे शब्द वापरेन. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. तुम्ही त्या रामकृष्ण रामकृष्ण हरी काका.